40 वर्षानंतर पुन्हा बालपणात वैरागमध्ये मैत्रिणींचा अश्रूंनी ओथंबलेला कृतज्ञता सोहळा, कधी वर्गात एकत्र बसून वह्यांच्या कोपऱ्यात स्वप्न रंगवणाऱ्या तर कधी गुपित शेअर करत हसणाऱ्या त्या मैत्रिणी शिक्षण संपल्यावर कुणी नोकरीच्या जगात झेपावल्या, कुणी संसाराच्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेतल्या तर कुणी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला। काळाच्या ओघात कधी 40 वर्ष उलटली कळलंच नाही। मात्र या प्रवासाचा पाया ज्यांनी रचला त्या गुरुजनांप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी वैरागच्या विद्यामंदिर कन्या प्रशालेतील 1983, 1984, 1985 आणि 1986 आणि 1988च्या बॅचच्या विद्यार्थिनींनी सोशल मीडियावरून साथ घालून एकत्र यायचं ठरवलं आणि त्या क्षणांनी वैराग भावनांनी भरून गेले। कोणी परगावातून, कोणी परजिल्ह्यातून, कोणी परराज्यातून, तर एका मैत्रिणीने तर कतारहून विमानाने खास हजेरी लावत फक्त मैत्रिणींना भेटण्यासाठी भारतात पाऊल ठेवले। एकमेकींच्या गळ्यात पडून डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर स्मित घेऊन जुन्या आठवणींचा फेरफटका सुरू झाला। सोहळ्याची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि देवी सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली। हयात नसलेल्या गुरुजनांना विद्यार्थिनींनी सामूहिक श्रद्धांजली वाहिली। यावेळी तत्कालीन शिक्षिका सुमन पानगावकर, जे.के. जहागीरदार, के दराडे, एस.आर. वनारोटे, जयश्री करपे तसेच एम.जी. नरगिडे, ए.एस. कदम, एम.बी. मोहिते, एस.एस. चौधरी यांनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला। प्रस्तावना कविता बेताळे यांनी केली। चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, डोळ्यात चमक आणि हृदयात उबदार मैत्रीचा स्पर्श, स्वागत गीत, कविता, चुटकुले, लकी ड्रॉ अशा गमती जमतींनी वातावरण रंगले। प्रत्येक विद्यार्थिनीला सन्मानचिन्ह देऊन प्रत्येक जण महनीय आहे हा संदेश देण्यात आला। हा अविस्मरणीय क्षण रंगवण्यासाठी अनिता आहिरे, हाजू पठाण, राजश्री गायकवाड, नफिसा पठाण, रहिना शेख, रंजना देवकर, संजीवनी पौळ, संगीता पैकीकरी, सुनीता क्षीरसागर, सीमा दळवी, शोभा मार्तंडे, कविता बेताळे, अंजू गोवर्धन, प्रतीक्षा सोपल, जयश्री कल्याणी, उज्ज्वला म्हेत्रे, अमिता गोवर्धन, शारदा दिंडोरे, प्रमिला तुपेरे, राजश्री निंबाडकर, मीनाक्षी डेंगळे, अनिता क्षीरसागर, सीमा दळवे, अर्चना भूमकर, जयश्री गवळी, सविता देवकर, कल्पना कुलकर्णी, उर्मला म्हमाने, जयश्री गाढवे, नीता देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले। आभार प्रदर्शन हाजू पठाण यांनी केले। 40 वर्षांनी पुन्हा बालपणात डोकावण्याचा हा दिवस आयुष्यभर मनात घर करून राहणारच हेही खरे। मला एक दिवशी माझी मैत्रीण राजश्री गायकवाडचा फोन आला की आपल्याला असं वैरागला गेट टुगेदर करायचं आहे, यात्रेच्या निमित्ताने सगळ्या मुली येत आहेत तर आपण त्याचा हे साधून करूया। तर मी सुरुवातीला नकार दिलेला, पण ती म्हणाली नाही तू असशील तर अजून मजा येईल, सगळ्या मुली एकत्र येतील। मग आम्ही दोघींनी कामं वाटून घेतली की तिने सर्वांना फोन कॉल्स करून कॉन्टॅक्ट केले आणि बाकीचं नियोजन म्हणजे काही गिफ्ट्स असतील, काही असतील आणि ह्याच्यात आम्हाला फार मोठी साथ आमची मैत्रीण हाजुमा तिची मिळाली। तिने बाकीचं म्हणजे पत्रकार असतील, हार तुरे असतील, बाकीचे काही शाल पेपर हे सगळं नियोजन तिने केलं आणि राजश्री गवळी, कविता बेताळे म्हणजे अशा बऱ्याच जणींनी मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। आणि ह्याचं ठरलं म्हणजे आमचं 18 जानेवारी 2025 माझ्याकडे मी एक छोटं गेट टुगेदर केलं। तिथेच ठरलं होतं की आपण वैरागला एक गेट टुगेदर करायचं आणि ते आज साध्य झालं। या फोनच्या माध्यमातून म्हणजे आम्ही ठरवायचं की आता उद्या आम्हाला कॉल करायचे तर आम्ही त्यासाठी 1 तास लवकर उठायचं, लवकरची कामं करून घ्यायचं, घरातला ब्रेकफास्ट वगैरे आणि मग आमचा 8:30-9लाच कॉल चालू व्हायचा। निवण्याची मुली आज काल काय केलं तू, मग ती मला विचारायची की अगं अनिता तू काय केलं, मग मी कुठे गिफ्ट घ्यायला ह्याला गेले तर व्हिडिओ कॉल करून तिच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सिलेक्शन किंवा ती काही हे ट्रॉफीज असतील हे असतील त्याचं सगळं व्हिडिओ कॉल करून आम्ही दोघींनी ते नियोजन। मी राजश्री चंद्रकांत साबळे, मी कोल्हापूरहून इथे आलेली आहे। त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या सहवासातून मला त्यांचा सहवास मला लाभला, त्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकते। मला एवढंच सांगायचं आहे की आज या निमित्ताने शक्यतो आम्ही कधीही यात्रेला वैरागला येत नाही, आता प्रपंचात आम्ही रमलेलो आहोत, परंतु ह्या गावाची ओढ, ह्या माणसांची ओढ, ही माती आम्हाला बसू देत नाही आहे। त्यामुळे आम्ही ह्यावेळी असं ठरवलं की सगळ्या मैत्रिणी आता 50च्या आसपास आलेला आपण एकत्र यायचं आणि कार्यक्रम करायचा, कारण ह्या मातीने आम्हाला खूप दिलेलं आहे। आमची मुलं घडवलेली आहेत, आम्हाला घडवलेलं आहे, आम्ही घडलो म्हणून आमची मुलं घडली।
ह्या मातीचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. त्यासाठी आम्ही हा सोहळा आयोजित केला. यामध्ये मला माझ्या ह्या 2 मैत्रिणींची खूप मोठी मोलाची साथ मिळाली आणि यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी पार पाडू शकतो. मी शिक्षकांना या सगळ्याची श्रेय देते आणि सगळ्या मैत्रिणी माझ्या संसारातून वेळ काढून अगदी बसनी, कुणी ट्रेननी, कुणी प्रायव्हेट वाहन घेऊन इथं आलेले आहेत, वेळ काढलेला आहे. त्याबद्दल मी त्या सगळ्या मैत्रिणींचे देखील आभार मानते. मी हाजू पठाण, सुप्रिया जगताप. आजचा कृतज्ञता स्नेह मेळावा आणि माझी विद्यार्थिनी स्नेह मेळावा या कार्यक्रमाचं औचित्य साधून सगळ्या मैत्रिणींनी वेळात वेळ काढून आल्या. आमच्या प्रत्येक शब्दाला आपणही मान दिला आणि पत्रकार म्हणून आपण लाभलात आमच्या या सोहळ्यासाठी. तर आम्ही भारावून गेलो अक्षरशः. आणि जी माहेरची ओढ असते ती अनिता हिरे आगवणे, राजश्री गायकवाड साबळे किंवा आमच्या इतर मैत्रिणींच्या माध्यमातून आम्हाला एकत्र येण्याचा हा आमच्या शिक्षकांच्या रूपाने अमृतयोगच होता आजचा. आणि आपली पत्रकार बंधू म्हणून आपली उपस्थिती आम्हाला लाभली. आमच्या कुटुंबाचं आम्हाला अतिशय सहकार्य असल्यामुळं आमच्या कुटुंबाच्या प्रेरणेने आम्ही सगळे एकत्र आलो आणि आमच्या या सगळ्या मैत्रिणींच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. धन्यवाद.